जेवायला वाटत होती। शंभुकृत नकशिका पद पदम पत्र समचरण जंग। नमस्कार मंडळी, कशा सगळे तिकट मीडिया चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मंडळी स्वागत आहे। तर मंडळी आज आपण चाललोय सोंडाई गडावर, तिकडे गड संवर्धनाची कामे चालू आहेत, तर ती आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहात। आता गड चढायला आपण सुरुवात केली, समोर लागली पहिली पायरी। गड चढायला अगदी सोपं आहे मंडळी, आम्ही थोडी जरा विश्रांती घेतोय। तर मंडळी तुम्ही पाहताय, जेव्हा गड आपण चढतो, जेव्हा पायऱ्या चालू होतात, त्यात लेफ्ट साईडला 2 टाके आहेत, ते साफ करण्याची कामं इकडे चालू आहेत मंडळी। आज ही 4थी मोहीम आहे। ढोलकी वाला दादा ढोलकी वाजी वजरात, ढोलकी वाला दादा ढोलकी वाजी वजरात, संबळ वाला दादा संबळ वाजी वजरात, संबळ वाला दादा संबळ वाजी वजरात, टाळ वाला दादा टाळ वाजी वजरात, टाळ वाला दादा टाळ वाजी वजरात, कुंदन वाला दादा कुंदन वाजी वजरात, कुंदन वाला दादा कुंदन वाजी वजरात, वाजी वजरात, सोंडाई आली दारात, वाजी वजरात, सोंडाई आली दारात, वाजी वजरात। मंडळी उन्हाळा चालू आहे आणि कडकडीत ऊन पडलाय, आणि आज रविवार आहे। रविवारी घरी आराम करण्यापेक्षा मंडळी ही सगळी शिवप्रेमी गड संवर्धनासाठी या सोंडाई गडावर आलेले आहेत। अखिल, माझ्या व्हिडिओत नाही पण दादाच्या व्हिडिओत फेमस करतो तू। ममता सुकृताची जोडी, ममता सुकृताची जोडी, ममता सुकृताची जोडी, ममता सुकृताची जोडी,
आता आम्ही चाललोय मंडळी सोंडाई मातेचं दर्शन केलं गडावरती. जय शिवराय मित्रांनो, जय रुद्रशंभू. तर मित्रांनो, आपल्याला तांडव स्तोत्र माहिती आहे. हे स्तोत्र जे लिहिले ते पुरातन काळात लिहिलेले सर्व स्तोत्र आहेत. भवानी अष्टक म्हणून इंद्राने त्यांचं भवानी अष्टक लिहिलेलं आहे. अलीकडच्या इसवी नंतर कुठलंही स्तोत्र लिहिलेलं नाही. परंतु स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी भवानी स्तोत्र लिहिलेलं आहे. प्रखंड पंडित असणारे धर्मपंडित असणारे संभाजी राजांनी भवानीचं वर्णन त्या स्तोत्रामधून केलेलं आहे. बुधभूषणमध्ये ते स्तोत्र लिहिलेलं आहे. स्तोत्र 10 श्लोकाचं आहे. त्यातले मी 2-4 श्लोक बोलत आहे. श्री भवानी स्तोत्राय नमः. स्फटिकरचित पीठे श्यामलांगीं भवानी मरुणचरण कांतीं भासयन्तीं स्वरूपं नखमणि गुणतयुक्ता अंगुरलिं भासयन्तीं विजितशितगरुद्भर नोपुरे गुल्पयुग्मं विलसद भालतिलकां मुक्ता गुणसमान्वितां विभासत रत्न संयुक्तां कर्णभूषण शोभितां नानालंकार संयुक्तां नासान्यस्तमयूरिकां पूर्ण इंदुवदनां प्रवालतुलिताधरां इति चंद्रचूड रमणी स्तुतिमेना धरणी स शंभु रचिता मतिभक्त्या मनुजः पडे दिन दिन स किर्लोच्चय भूर्वी भारती जल धीजा निलयम स्वात. श्री शंभुकृत भवानी स्तोत्र संपूर्ण. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. शंभूराजे लिखित नखशिकांत ह्या ग्रंथामध्ये ग्रंथाची सुरुवात करताना शंभूराजे गणेशाचे वर्णन करताना गणेश स्तुती करताना एक श्लोक लिहिलेला आहे. तो श्लोक असा की गणुजे लिखित शंभुकृत नकशिक पद पदम पत्र समचरण जंग जिमी कनक कर मकर नाभी ललित गभीर उदर लंबित विशालवर पूर दीर्घाती मंजूचारी कर देत चारी फल एकदंत आरु सुंडल शत हरिजात सकलमल अतिनयन चारु डाली फलक श्रवण शीस छवितो मडत ज्ञान होत अज्ञान के सो गणनायक गुण पडत. ओम गणेशाय नमः. मंडळी संवर्धनाचं काम झालेलं आहे आजच्या दिवसाचं. तर थोडा आम्ही आता नाश्ता करणार आहोत. लहान मुलांसारखं वाटू लागलं आणि एकदम सर्व ज्या ऊर्जेने काम करत होतात ते खूप वाखाणण्याजोगं होतं. योगेश दादांची ऊर्जा आणि त्यांचं साहित्य असल्यामुळे तुम्ही हे जे नवयुवक पक्षात अनुभव येतो आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे. बरं मित्रांनो, मी थोडं बलिदान मासविषयी सांगतो. बलिदान मास तर दादांनी सर्व माहिती सांगितली, एकदम व्यवस्थित सांगितली. तरी पण जो औरंगजेब ज्याचं क्षेत्रफळ त्याच्या राज्याचं क्षेत्रफळ त्या काळामध्ये जगात 8 नंबरचं राज्य होतं. त्याचं सैन्याच्या बाबतीत म्हणाल तर त्या काळामध्ये त्याचं सैन्य जगात 4 नंबरचं सर्वात मोठं सैन्य होतं. असा औरंगजेब स्वराज्यावर चालून का आला तर मित्रांनो, शिवाजी महाराजांनी आपली अखंड हिंदुस्थानची भूमी जी ह्या परकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आणि धर्मसुख देण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. पण देशामध्ये तर बाकीचे पण भरपूर राजे होते ज्यांनी औरंगजेबाचं मांडलिकत्व स्वीकारलेलं होतं, जागृत केला होता. त्याची भीती औरंगजेबाला वाटत होती. तो विचार, तो धर्माभिमान आणि तो स्वाभिमान मारण्यासाठी औरंगजेब एवढा मोठा राजा त्याची राजधानी सोडून महाराष्ट्रावर तो चालून आला. आकस्मिक शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि नंतर शंभूराजे गादीवर आले. तर त्याला वाटलं शिवाजी महाराजांना त्यांनी अनुभवलं होतं, त्याची ताकद होत नव्हती की शिवाजी महाराज असताना ही करायचे. तर शंभूराजे बसल्यावर त्यांना प्रयत्न. तर मंडळी 4 मोहिमा झाल्यात आणि 4 मोहिमेमध्ये एवढी टाक्याची साफसफाई झाली आहे. मी दिवशी नव्हतं गेलो, नंतर गेलो दुसऱ्या दिवशी.
तर मंडळी हा व्हिडिओ एवढाच. आम्ही आता गड खाली उतरलो आहे. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पण टेक केअर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद, जय शिवराय.